वगैरे म्हणजे मी आणि माझं ही दोन वजे आहेत. आता काय त्याला संपून टाकाय त्याला काय लागे. इकडे बघा, ही दोन वजे आहेत आणि एक पारडे संताचं आणि दुसरं पारडे देवाचं. कोणत्या पारड्यात टाकल्यावर लवकर वज हलकं होणार आहे? तर सरळ उत्तर आहे, संतावर जर वज टाकलं तर डायरेक्ट वज लवकर हलकं होणार आहे. त्याचं कारण कसं आहे माहिती का? अभय माझ्याकडे लक्ष द्या. देवाचं काम म्हणजे SBI बँकेसारखं आहे. कसल्या बँकेसारखं? SBI बँकेसारखं काम होत नाही असं नाही, पण सिरियल प्रमाण तिने कोट कसला मोठा आहे, कोण आला आणि काय गिरदार आणि काय नाही, इतकी बी सही कमी जास्त झाले की माघारी फाईल. कळायला लागलं का? आणि संतांचं काम पतसंस्थेसारखं आहे. या 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 चांगलं भांडवलावाला माणूस असला की चहा पाणी करून तिथं त्याची हो लगेच काम होतंय त्याचं. पतसंस्थेत कामं लवकर होतेत का SBI मध्ये लवकर होतेत? बोला पटकन बोला. आता झालं 10-15 मिनिटात संपवितो. किती पतसंस्थेत लवकर कामं होतेत ना? हा, होत नाहीत का? आणि SBI मध्ये नंबरनं काम चालणार, सिरियलनं. तसं देवाचं काम कसं आहे? देव काम करीत नाही असं नाही, पण ज्याचा नंबर येईल तसं. नंबर आला तर तुमचं काम होणार, नाही तर नाही होणार. लक्षात आलं का नाही? म्हणजे असं आहे, ते देवाचं कामच असं आहे. पंचाळ गुरुजीच्या क्लास सारखं वही ठेवून जायचं, नंबर येईन तेव्हा मागं पुढं जमणार नाही. लक्षात आलं का नाही? हे खालून काय असलं काय नाही, कळलं का नाही? आणि ही संतांचं काम म्हणजे आपल्या क्लास सोनी हा दक्षा घ्या घ्या लय जा. बरेच महाराज लोक शिष्याच्या घरी जाऊन क्लास घेतात. काय सांगायचं? लक्षात आलं का नाही? हा, पण गुरुजीचं काम कसं आहे? तंतोतंत वही ठेवायची, नंबरला जेव्हा नंबर येईन तेव्हा. बरोबर आहे का? खरे का खोटे बोला की? तसं देवाचं काम सिरियल नाही. काम करणार कुणाची बी फाईल मंजूर करतो देव. ती कुणा वेस्टची फाईल मंजूर केली तर बाकी त्याचं काय? कळायला लागले का नाही? कुणाची बी फाईल मंजूर करणार. तू कोबर आहे तर बोलतात असला देव आहे. निंदिले जे शास्त्रे, शास्त्रानं त्याला निंदले, पण वंदे केली नाम मात्रे. ती फाईल सुद्धा देव निकालीत काढतो. काढीत नाही असं नाही, पण सिरियल न बोलू, सिरियलच चालणार. पण संताजवळ कसं आहे? संत आल्या आल्या काम करणार. ते फक्त त्यांचं एकच आहे, आमच्याकडे या. आमच्या जवळ तुम्ही आलात लगेच नुसतं खातं खोलूस तर तुम्हाला लोन लगेच फाईल मंजूर. थोडे कागदपत्र कमी उद्या द्या, काही नाही अडचण. हा चला, खरं सांगायला लागलोय मी एक बी कागद दिला नव्हता. गाडी घेतली नंतर जशी येते तशी कागदपत्र देत राहिलो. खरं ना, तुम्हाला अनुभव आहेत त्याचे. पण आता तुम्ही जाणकार आहे, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. मग तुम्ही म्हणता मग देवापेक्षा संताकडे काम कसं काय लवकर होते? आता देव म्हणजे कसली बँक? SBI. आणि संत म्हणजे पतसंस्था. एक ध्यानात, SBI मध्येच माल भेटतो ना. जेवढे बी ही पतसंस्थेवाले त्यांच्या सगळ्याची SBI ला अकाउंट असते. ह्यांच्याकडे कुठं पैसा असते? तिथं डिपॉझिट जमा केलेलं असते. तुम्ही आता जायचं म्हणायचं 10 लाख फाईल, हो अर्ध्या तासात या, SBI मधून जाऊन आणते. मग ह्यांची विशेषता कशी? SBI मध्ये आपल्याला नंबर आहे, पण ही भांडवलावाले असल्यामुळं, पतसंस्था असल्यामुळं ही गेले की डायरेक्ट मॅनेजर पैसे जातात की हां द्या बरं इकडे थोडे पैसे पाहिजेत, आणि लगेच घेऊन येणार की आपलं काम करणार. म्हणजे बऱ्यापैकी लक्षात आलं असेल की आता मला काय म्हणायचे ते. त्याच्यामुळं कसं आहे, कोणत्या बी शाखेवर तुम्ही अर्ज करा, मंजुरीसाठी मात्र मुख्य शाखेला जात असतो. देव म्हणजे मुख्य शाखा आहे. मग आता मुख्य शाखेत अर्ज करायचा आणि नंबरला लागायचं, त्याच्यापेक्षा संताकडे जर अर्ज केला तर 1 मिनिटात मंजूर होऊन येते ना. कारण देव असा आहे महाराज, देव संताचा शब्द मोडीत नाही. संत काही जरी बोलले तरी देव त्यांचा शब्द पाळणार. काय तुका म्हणे खारे झाले एका बोले संताचा, एका बोले संताचा. तुका म्हणे खरे झाले आणि एका बोले संताच्या. संत जर बोलले तर देव म्हणत नाही असं करू का तसं करू, प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या
त्यांच्या बोला भक्ताचा अंकिला देव भक्ताचा अंकिला प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला. तुकोबराची भाषा जर नसलं कळत तर ज्ञानोबराची भाषा सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही अच्युतात्म निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी. संत बोलले की देव त्यांचा शब्द पाळणार म्हणजे पाळणार. तुकोबराय असं म्हणतात. तुकोबराय म्हणले, देवाला जर असं गप कोणी खाली बसायचं असलं, असं अंग टाकून देत माणूस कटाळा आल्यावर, तसं देवाला जर खाली बसायचं असलं, संतांना विचारल्याशिवाय देव खाली बी बसत नाही. पाच शब्द तुकोबरायचे. न पुसता जाता नाही आणि खाली बैसताही बिहे. खाली बसायला सुद्धा देव घाबरतो. म्हणजे संताचा शब्द देव 100% पाळतो. थोडक्यात पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. धरी तिच्या हाती संत कृपा, धरी तिच्या हाती संत, धरी तिच्या हाती संत कृपा, धरी तिच्या हाती संत कृपा. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पंढरीनाथ लळा त्यांचा. त्याच्यामुळं एवढा जर संतांचा अधिकार असेल, देवाला बी जर बोलू देत नसतील, माझ्याकडे लक्ष द्या, थांबायचं आता 10 मिनिटात संपून टाकतो सगळं. देवाला बी जर ऐकण्यात, देव संताच्या ऐकण्यात, कुणाच्या ऐकण्यात आहे? संताचा शब्द देव मोडीत नाही. मग काही बी संत बोलले तरी ती सांभाळून नेणार. चकलीनं खोटं बी बोलले तरी खोट्याचं खरं करणार, पावर वापरणार आणि खरं करणार. पण संताचा शब्द देव मोडीत पडूच देत नाही. मग आता कसं वाटायलंय, जर इकडून डायरेक्टच काम होत असेल तर मग कुणा वज टाकाय परवडायला लागले? हा, इकडून देवा कोण बी तिथं जाणार आहे फाईल, आणि संता कोण बी तिथं जाणार आहे फाईल. मंजुरीसाठी कुठं जाणार आहे? तिथंच जाणार आहे. मग आता माणसाली टाइम कुठे टाइम आहे? माणसाला मराय टाइम नाही. मग आता इकडं गडबडीतून एवढा अंतर पुन्हा कमी जास्त बघण्यापेक्षा डायरेक्ट जर संताकडे जर नेऊन फाईल दिली तर लगेच काम होतंय ना. ती काय करते, अशा हाताला धरतेत आणि डायरेक्ट मुख्य शाखेला नेतेत आणि म्हणते, हा बघा आता ह्यांचं निरविली संती. तुकोबराय म्हणले, डायरेक्ट जर काम होत असेल तर आम्ही बी तेच केलं. मग देवाच्या नादी लागणं सोडून दिलं, संतावर वज टाकलं. घालून या भार राहिलो निश्चिंती. भार म्हणजे वज, आम्ही वज संतावर टाकलं आणि आम्ही कसे राहिलो? निश्चिंत. कसे राहिलो? निश्चिंत. निश्चिंत होणं म्हणजे समाधानी होणं. थोडक्यात आम्ही निश्चिंत राहिलो. माणसं म्हणतात ना, आता मी बाळू महाराज म्हणलं, चाल कुणाला कोणाचं काय, ती किशोर दिवटे गुरुजीकडे सांगितलेलं, ती त्याच्यामुळे मी निवांत आहे. कळतंय का नाही? माणसं म्हणजे काही कमी जास्त झालं तुमच्यावर यावं, बाकी काय नाही. होय, बरोबर आहे का नाही? हा, कोणी खालीवरी केलं रे दिवटे गुरुजीने असं, हो बाकी काय नाही. लक्षात आलं का नाही? इकडे बघा, लक्ष द्या. म्हणजे आपला एक दुसरा मुद्दा अजून तुम्हाला, ती कालचा तर झाला, आता हे दुसरा. आता लक्षात आलं का नाही? इकडं लक्ष द्या. मग थोडक्यात मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे की निश्चिंत होते.
पर निश्चिंत कधी होते माणूस? माणूस निश्चिंत का होते जेव्हा आपली 100% गॅरंटी, तेव्हा माणूस निश्चिंत होतो. बरोबर आहे का नाही? आता मला कार्यक्रमासाठी बाळू महाराजांनी एक बी फोन केला नाही, येऊच तर बी केला नाही. त्यांना माहिती आहे येणार आहेत म्हणून, कुठं जाणार आहे? कारण जवळच्या माणसावर एकदा माणसाने विश्वास, माणूस निवांत होते. होते का नाही? बोला की होते, निश्चिंत होते. तुकोबारे म्हणतात आम्हाला गॅरंटीनं एकदा का संतावर वजन टाकलं की मग आता ती फाईल मंजूर झाल्याशिवाय काम होणारच आहे 100%. काळजी करायचं काम नाही. त्याच्यामुळं राहिलो निश्चिंती, आम्ही निश्चिंत राहिलो. मग निश्चिंत राहिलं ना, हे बघा कसं असतंय, एखादी जिम्मेदारी माझ्यावर सोपली. माणूस एखादा लग्नाला चालला आणि शेजाऱ्याला म्हणला, ए कुंडीबा काय मी लग्नाला चाललोय, तेवढं माझे बैल पाणी पाजून त्यांना वैरण टाक, मी 5-6 वाजता येईन. बरं ठीक आहे. मग जवळचा माणूस असला माझ्याकडे बघा, त्याला आता 10 मिनिटात संपवायचं. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. आता झालं तर होय, बरोबर आहे का नाही? इकडे बघा. मग कसं असते, ती माणूस म्हणते, आपल्याला सांगितलंय बरं का आपल्या शेजाऱ्यानं, माणसं स्वतःची बैल ठेवते तशी पाणी पाजायची, पण त्याची पाजून आणते का? त्यानं आपल्यावर वज टाकलेलं आहे बाबा, त्याला ती करावं. होय का? बरोबर आहे का नाही? आपल्याला ती पूर्ण करावं लागेल. मग तुकोबाराय म्हणतात आम्ही तसंच केलं. आम्ही देवावर नाही संतावर वज टाकलं, कारण आम्हाला माहिती तिथं जावं लागतंय म्हणून. आणि हे डायरेक्ट नेतात आपल्याला. कसं असते हे बघा, आता एवढ्या गर्दीतून पुढे यायचं, एखाद्या मंत्र्याची सभा चालू आहे, फुल गर्दी. बरोबर आहे का नाही? मग आपल्यासारख्याला घुसू देतात का माणसामध्ये? घुसू देतात का? घुसू देत नाही. मग काय करायचं, ती मुख्य जी स्टेजवर बसलेला आहे त्याच्या ओळखीचं आहे ना, त्याच्या हाताला धरायचं आणि चलत राहायचं. टोल नाक्यावर लई गर्दी असली वाहनाची,